पूजाला दवाखान्यात नेलंय, इंजेक्शन वगैरे पण दिलंय, पण मग डॉक्टर बोलले की सकाळपर्यंत होऊ शकते डिलिव्हरी. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर आज आहे वसुबारस. वसुबारस म्हणजे गाय आणि वासराची आपण पूजा करतो आणि दिवाळीचा पहिलाच दिवस म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की वसुबारस आणि एकादशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. एकादशीला पहिला आकाशकंदील लागतो आणि पहिला दिवाही लागतो घरात. तर आजच्या दिवशी तुम्हाला म्हणजे दिवाळी लागून तर एक दिवस झाला आहे, पण व्हिडिओ थोडा लेट येतो आहे, त्यामुळं मग समजून घ्या. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण परिवारातर्फे. तर सकाळी सकाळी ना किचन वगैरे तर रात्री आवरलं होतं, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर थोडंसं रूमही आवरून घेतला, थोडंसं जाळं वगैरे काढून घेतलं. तसं तर मागेच सांगितलं आहे की म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस सगळं डीप क्लिनिंग वगैरे सगळं केलेलं होतं, त्यामुळं मग आता फक्त ना तो जो लांब झाडू घेतला आहे तर त्याच्याने सर्व झाडून वगैरे घेतलं आणि झाडू लांब असल्यामुळे हातही वरती जातो व्यवस्थित, त्यामुळं मग जाळं वगैरे व्यवस्थित निघतं. तर रूममधलं सगळं जाळं वगैरे काढून घेतलं. तर आज वरचे जे 2 रूम आहे तर ते आवरायचे होते, त्यामुळं मग माझं आणि पूजाचं दोघींचेही रूम आवरून घेतले. आधी झटकून वगैरे घेतलं, मग झाडूनही घेतलं. आणि किचन आमच्या रूमचा म्हणजे आमचा जो रूम आहे त्याच्या साईडलाच रस्ता आहे, त्यामुळं मग रस्त्यावरची सारखी धूळ येत असते, त्यामुळं मग खिडकी वगैरे स्वच्छ करून घेतल्या आणि सर्व धुवून वगैरे घेतलं. कारण ना रस्त्याच्या बाजूला घर असल्यामुळे ना कंटिन्यू बारीक बारीक धूळ येतच असते आणि हवेमुळे कसं होतं की बारीक धूळ असते ती जाणवत नाही, पण मग म्हणजे अशी दिसत नाही डोळ्यांना, पण मग ती असते, त्यामुळं मग ते सगळं बारीक वगैरे धूळ काढून घेतली आणि त्यानंतर घरही स्वच्छ पुसून घेतले. माझा रूम आवरून झाल्यानंतर मग पूजन त्यांचाही रूम आवरला. तसं तर मम्मीने आवरलेलंच होता, पण मग परत एकदा मी झाडून पुसून घेतलं. दिवाळी म्हटली की आपण सर्वच काही परत आवरतच असतो, कारण माहिती आवरलं नाही तर आपल्याला म्हणजे दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही. तर चला आता आमचं सगळं वरचं मी आवरून घेतलं होतं. त्यानंतर मग जरा वेळ आराम केला आणि सायंकाळी पूजा करायची होती, तर सायंकाळी मस्त तुळशीजवळ दिवा लावला आणि छोटीशी रांगोळी काढली, गोपद्म काढले कारण आज वसुबारस होतं आणि मस्त छोटीशी रांगोळी काढली तुळशीसमोर रांगोळी काढल्यानंतर अगदी प्रसन्न वाटत होतं आणि पहिला दिवा तुळशीसमोरच लावला जातो, त्यामुळे मग तिथे दिवा लावला आणि छोटीशी मस्त रांगोळी काढली. रांगोळी काढून झाल्यानंतर मग तुळशीचीही पूजा करून घेतली. तुळशीची पूजा करून झाल्यानंतर तिथे जो मी दिवा लावलेला होता छोटासा, तर त्याच्याभोवती छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी छोटीच काढली कारण आहे ना रिद्धी ना कधी कधी रांगोळी पुसून टाकते, त्यामुळं मग जास्त काही मोठी काढली नाही. आणि सकाळी मला रांगोळी काढायला वेळ मिळाला नाही, त्यामुळं मग मी सायंकाळीच काढली. तर तुळशीसमोर रांगोळी वगैरे काढून झाली, अगदी प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही ते बघू शकता की मस्त छोटीशी रांगोळी काढून झाल्यानंतर मग मी दारापुढेही रांगोळी काढली. तर दारापुढे पण छोटीच रांगोळी काढली कारण तिथेही काय होतं रिद्धी कधी कधी ना ती पुसून टाकते रांगोळी, त्यामुळं आणि रोजच दिवाळीमुळे आपण छोटी छोटी रांगोळी काढत असतो, त्यामुळं मग म्हटलं चला छोटीच रांगोळी काढू म्हणजे रोज आपल्याला नवीन नवीन काढता येईल. तर तिथेही रांगोळी वगैरे काढून झाली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर मग सर्व पूजा वगैरे करून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर उंबऱ्याचीही पूजा करून घेतली. उंबऱ्याजवळ पण दिवे लावले आणि त्यानंतर मग आता आपल्याला देवघरात पूजा करायची होती. तर आज वसुबारस होतं आणि प्रत्येकाच्या देवघरात छोटीशी गाय आणि वासराचं म्हणजे असा देवास आपण म्हणतो ना मूर्ती असते, तर त्याचीही पूजा करून घेतली. आमच्याकडे पण होती, तर मग पहिले मम्मींनी त्याची पूजा करून घेतली. गाय वासराची पूजा केल्यानंतर त्यांच्याजवळही आज दिवा लावला. आपण रोजच दिवा लावतो, पण आज पंती लावली कारण दिवाळीत पंती लावण्याचं महत्त्व आहे,
त्यामुळे मग मम्मींचं झाल्यानंतर मग मीही गाय वासराची पूजा केली आणि त्यानंतर फुलं वगैरे वाहिले त्यांना आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे दिवाळीला सुरुवात झाल्यावर प्रत्येक म्हणजे जिकडे तिकडे आनंदच आनंद असतो. आणि मी पूजा करत होती, पण आमच्या बाहेर खूप सारे फटाके वाजत होते, कारण आमच्या गल्लीत खूप जास्त फटाके वाजवतात दरवर्षी. तसं मला फटाक्यांचं इतकं वेड नाही आहे, पण मग गल्लीत छान वाटतं फटाके म्हणजे आवाज आल्यानंतर वाटतं की दिवाळी सुरू झालेली आहे. आणि इकडे बघू शकता की देवघरात मस्त सर्व पूजा वगैरे करून झालेली होती आणि इकडे आपल्या गणपती बाप्पांचीही पूजा करून झालेली होती. तर सर्व देवघरातली पूजा आवरून झाल्यानंतर मला महादेवांच्या मंदिरातही जायचं होतं. तर आता तुम्ही बघितलं की आमची मस्त देवपूजा झाली आणि आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे. तर आज एकादशी आणि वसुबारस सुद्धा आहे. तर वसुबारसच्या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करतो. तर सकाळी मम्मी ते जाऊन आले, इथे आमच्या शेजारीच गोठा आहे एक, तर तिथे पूजा वगैरे करून आले. आणि आता सायंकाळी पण मस्त देवघरात आपल्या छोटंसं गाय वासरू तर त्याची पूजा केली आम्ही. बाहेर पण मस्त छोटीशी रांगोळी काढली आहे, आज छोटीच काढली आहे. आणि तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढून झाली छोटीशी आपली, मस्त तुम्ही बघितली. आणि आज सगळीकडे दिवेच दिवे. तर आज पहिला दिवा म्हणजे दिवे लावले जातात असं म्हणतात. दिवाळीची सुरुवात झाली आजपासून. तर तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची पण दिवाळी खूप छान मस्त आनंदात, सुखासमाधानात, समृद्धीत आणि भरभराटीची जावं हीच प्रार्थना. तर आता घरातली सगळी देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता मला जायचंय महादेवांच्या मंदिरात. तर आज एकादशी आहे आणि दिवे लागले सगळीकडे, तर मग मंदिरात पण दिवा लावायचा आहे मला. तर चला आता तुम्ही पण माझ्यासोबत. घरातली देवपूजा आवरली, त्यानंतर मग मी एक दिवा घेतला आणि तो दिवा मग आमच्या मागे पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे तर तिथे लावला. कारण पुढच्या 2-3 दिवसात आम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की पूजाची तारीख होती आणि डिलेवरी झाल्यानंतर असं म्हणतात की विटाळ पडतो, त्यावेळेस मग देवांची पूजा करता येत नाही. म्हणजे त्यामुळं मग आम्ही आजच दिवे लावून घेतले महादेवाच्या मंदिरात पण. आणि त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता, तर आज दूध शेवभाजी करायची होती, तर इकडे सगळी तयारी करून घेतलेली होती. त्यानंतर तुम्ही ते बघताय की म्हणजे खूप छान लागते अशा पद्धतीने दूध शेवभाजी केल्यानंतर, अगदी हॉटेलसारखी झाली होती खरंच. तर आधी एकदम बारीक चिरलेली मिरची टाकली, त्यानंतर लसूण वगैरेची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला, त्यानंतर आपला कांदा थोडासा ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजला. त्यावर मग जिरे वरतून टाकले, कारण जिरे आधी तेलात टाकल्यानंतर ते जळून जातात, त्यामुळे थोडे वरून टाकले. त्यानंतर मग त्यात टोमॅटो टाकले, हळद, आपली मिरची पावडर, लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल मिरची टाकली आणि व्यवस्थित परतवून घेतलं सगळं. ते सर्व झाल्यानंतर पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं. आणि त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी बारीक करून टाकायची. तर कसुरी मेथी टाकल्यामुळे ना भाजीला एक वेगळी चव येते आणि भाजी खूप छान लागते. तर सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर दूध टाकायचं. तर दूध गार किंवा गरम असलं तर तरीही चालतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तर भाजीला थोडीशी उकळी आल्यानंतर मग शेव टाकायची. शेव आधी टाकल्यानंतर भाजी खूप घट्ट होते, त्यामुळे आधी उकळी येऊ द्यायची, त्यानंतर मग शेव टाकायची. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि असं कळालं की पूजाचं पोट दुखतं आहे. तर मग पूजा ॲडमिट केलेलंच होतं दवाखान्यात तिला. तर मग आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिकडे गेलो आणि तुम्ही बघताय की ना म्हणजे तिला लगेच डिलेवरी होईल असं सांगितलेलं नव्हतं, तर फक्त तिला इंजेक्शन दिलेलं होतं, कारण तिची आजची तारीख होती. तर मग आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर पूजाची मम्मी ते आलेली होती. मग मी आमच्या सासूबाई आणि गणेश भाऊ आम्ही दोघीजणी गेलो. जरा वेळ बसलो, पण मग डॉक्टर बोलले लगेच होणार नाही. आताच घरी आलो आम्ही, 1:30 वाजले. तर तुम्ही बघितलं तिथं म्हणजे पूजाला दवाखान्यात नेलंय, इंजेक्शन वगैरे पण दिलंय. पण मग डॉक्टर बोलले की सकाळपर्यंत होऊ शकते डिलेवरी. पण मग तिथं गर्दी तुम्ही बघितली, गर्दी होती भरपूर जण आणि एवढ्या जणांना अलाव पण नव्हतं तिथे थांबायला. त्यामुळे मग मम्मी आणि मी घरी आलोय. आता पूजाची मम्मी आणि गणेश भाऊ तिथेच आहे. तर बघू, ते बोलले मी सकाळी फोन करतो तुम्हाला. चला, म्हणजे तुम्हाला उद्यापर्यंत नक्कीच गुड न्यूज येणार आहे. आता
तर सकाळी 4 वाजता गणेश भाऊंचा फोन आला की पूजाला डिलेवरी रूममध्ये नेलेलं आहे, तर कधी पण म्हणजे डिलेवरी होऊ शकते. तर मग आम्ही लगेच गेलो सर्व, म्हणजे मिस्टर, मी आणि सासूबाई आम्ही तिघंही गेलो, कारण दवाखाना आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर आम्ही गेलो त्यावेळेस पूजाला मध्ये नेलेलं होतं. तर सर्वजण लेबर रूमच्या बाहेर होते आणि तोपर्यंत बाळ झालेलं होतं. मग सर्वजण म्हणजे बाहेर येण्याची वाट बघत होतं आणि इकडे मम्मी पण आहे ना फोन करून सांगत होत्या की बाळ आणि आई सुखरूप आहे, नॉर्मल डिलेवरी झाली असं. तर डॉक्टरही बाहेर येऊन पूजाची मम्मी आणि मिस्टरांसोबत बोलत होते की बाळ व्यवस्थित आहे, आई आणि बाळ दोघंही व्यवस्थित आहे. तर घरी आली होती मी चहा ठेवण्यासाठी म्हणजे पूजाला, कारण आता तिला बाहेर आणलंय आणि बाळ पण सुखरूप आहे, आई पण म्हणजे पूजा पण नीट आहे, सगळं नॉर्मल झालंय व्यवस्थित. पण मग तिथं जास्त काही व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, कारण बाकीचे पण पेशंट आहे आणि त्यांना त्रास नको, तिथे सगळे बाळ आहे लहान, त्यामुळे मग इतके काही व्हिडिओ काढता आले नाही. पण मग दोघंही व्यवस्थित आहे, पूजा पण आणि बाळ पण एकदम छान आहे दोघं पण. लवकरच तुम्हाला पण कळेलच. तर चला आता त्यांना चहा घेऊन जाते. मम्मी ते पण सगळे तिथेच आहे, म्हणजे सासूबाईन त्या गणेश भाऊ सगळे तिथेच आहे. तर तुम्हाला सांगते की काय झालं नक्की पूजाला. तर खूप ताईंना कळालंही असेल का आपल्या पोस्टवरनं, तर पूजाला मुलगा झालेला आहे. तर सगळेजण खूप हॅपी होते. मी तिथे जाईपर्यंत भरपूर जण आलेले होते, बाळाची आजी, पणजी, मावशी सर्वच जण आलेले होते. तर आणि फोनही चालू होते प्रत्येकाचे. तर इकडे सुवर्ण आजीने त्याच्या बाळाला घेतलेलं होतं आणि बाळही एकदम म्हणजे शांत होतं. त्यानंतर मग मी घेतलं, बराच वेळ आम्ही बाळासोबत खेळलो. त्यानंतर मग ते झोपलं आणि कारण आता म्हणजे सारखं कोणी ना कोणी बाळाला बघण्यासाठी येतच होतं. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला नक्की आम्ही लगेच बाळासाठी काय काय शॉपिंग केली तेही तुम्हाला दिसेल. तर पुढचा व्हिडिओही नक्की बघा आणि असंच प्रेम देत राहा व्हिडिओला. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.